हिंगणा बस डेपोची मी पाहणी केली, गणेशपेठ डेपोची सुद्धा पाहणी केली. पाहणी अंती काही ठिकाणी मला चुका आढळल्या. त्या चुकावर ताबडतोब आमच्या जे डेपोचे इंचार्ज आहेत त्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना मी केलेल्या आहे. हिंगणा डेपोची पाहणी केली असता असं मला निदर्शनास आलं की गेल्या आठवड्यामध्ये शेजारील एका खाजगी व्यक्तीनं हिंगणा डेपोच्या जागेमध्ये अतिक्रमण केले होतं. रात्रीतून त्यांनी ती भिंत बांधून घेतली होती आणि त्यामुळे शासकीय जागेवर त्यांनी अतिक्रमण केलं होतं. मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि ते अतिक्रमण जे आहे ते काढायला सांगितलं. ताबडतोब त्याचा सर्वे करायला सांगितलं आणि आमची जागा आमच्या ताब्यात आणि जर खाजगी मालकाची जागा असेल तर त्यांना द्यायला आमची काहीच हरकत नाही. परंतु शेवटी एस.टी. महामंडळाच्या जागेवर जर कोणी अतिक्रमण करत असेल आणि पोलीस जर त्यांना साथ देत असेल तर अशा प्रकारे मला मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावं लागेल असे मी तिथल्या ACPने सांगितलं. परंतु त्यांनी ताबडतोब सहकार्य करून जे अतिक्रमण केलेलं होतं ते काढून टाकल्यामुळे तो वाद आता मिटलेला आहे. परंतु शेवटी भविष्यामध्ये सुद्धा एस.टी. महामंडळाच्या जागेवर असं जर कोणी खाजगी व्यक्ती अतिक्रमण करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. उद्धव ठाकरे येत आहेत अधिवेशनामध्ये. अधिवेशनाला केवळ 3 दिवस शिल्लक राखून ते येत आहेत. तुम्ही नाही, आम्ही स्वागतच त्यांचं करतो. खरं तर त्यांनी सोमवारपासूनच अधिवेशनाला येणं अपेक्षित होतं, परंतु मुंबईला राहून फक्त आता अधिवेशनांमध्ये असं घडतंय तसं घडतंय, हे घाबरले ते घाबरले असे